डॉक्टरांनी सकाळी फोन केला मला उद्या येईन म्हणून. आता उद्या येऊन चेक करतील. माझी तब्येत बिघडलीत राव, 2 दिवस झाले. हा दुसरा दिवस आहे. आता डॉक्टरांकडून जाऊन असं घाम आला आहे, बरं वाटतं जरा घास पण बरं वाटतं आता पहिल्यापेक्षा. त्यांना आहे ना खडबड टाकून दिला. फक्त आता इथलं शानबिन उचलायचं, जाडून घ्यायचं. तिघांना टाकलं बघ. दवाखान्यात जाऊ दवा घसा जास्त तुका लागलाय. इथलं काम उरकलं सगळं. हे काय आलं पुश जॉयस्टिक झूम हे कळत नाही राव. आत्तापुरती सकाळपुरती न्यायची फक्त, मग का नाही कसं बरं टेन्शन नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:05 वाजल्यात. आत्ता जस्ट मी गोठ्यावर आलो आहे. संतोष शेट आला, मी आलो आहे. आम्हाला जायचं आहे रानात. हे काय आलं पुश जॉयस्टिक झूम हे कळत नाही राव. हे काय सांगते कळत नाही. आणि याचं आहे ना एक अरे हे चित्र आहे ना उलटं दाखवते बघ मागं, नाही का? ते नाव पण उलटं दाखवते. म्हणजे आहे ना हे या साईडला घेते. मला त्याचं कळतच नाही मला सेटिंग वगैरे कशी, नाही का? मी रात्री जात आहे ना, आज व्हिडिओ एडिट केला का चेक केला तर मला कळलं. डॉक्टर आहे ना, डॉक्टर काय आज आले नाही. डॉक्टर म्हणजे उद्या येतो, नाही का? तवी आला तपास आपण मी मला वासरू आहे ना आंबोन खाते का चाटून पुसून आंबोन. अरे रे वासरू आहे ना आंबोन खातं आहे. प्रॉब्लेम काय आला, कडवा पण खाते खाता. पण पाय तशी ना प्रॉब्लेम आला, तब्येत नाही याची चांगली, त्याच्यामुळे अडचण आहे. त्याला आहे ना ते लिव्हरचं आहे ना ते टॉनिक औषध पाजायचं विसरलो मी, नाही का? तब्येत जरा बरोबर नाही राव, घास पण दुखत आहे. कालची सारखी आज कंडिशन आहे माझी. आत्ता 5 वाजता मी व्हिडिओ बनवणं चालू केला आहे. एवढं टांग फाटलीत मी. रात्रीचं बाई बेकार 3:30 वाजता उठलो होतो मी. 3:30 वाजता नशीब माझ्या गोळ्या होत्या, नाहीतर लंका लागली होती माही परत. त्या दिवशी लय बेकार होत्या. अख्खा रात्रभर झोपलो नव्हतो मी. गोळ्या होत्या म्हणून बरं वाटलं रे. आता गोळ्या खाल्ल्या तर दुपारी मला असं घाम यायला लागला आहे. म्हणलं मका कापायला जाऊ रानात. मका पाहिजे तर थोडीफार आणू आणि यांचं उरकून जाऊ. मग त्यांना पाणी दाखवलं मी, काढवा टाकायचं फक्त. आता त्यांना आहे ना खडबड टाकून दिला. फक्त आता इथलं शानबिन उचलायचं, जाडून घ्यायचं. तिघांना टाकलं बघ. वासरू काढवा खात बघ. अरे हे आता अवघडच खेळ आहे. आयला हे समजतच नाही. झोम कसं करायचं असं तुम्ही, नाही का? अजून योग काढवा खाते. हे हातात बसायचं लय वेळ लागतो रोयाला, समजत नाही रे. असं बघ ना, ते असं हलतं आहे ना, तो गिम्बल आहे ना स्टेबल नाही आहे, त्यामुळे जरा जमलिंग होते. आणि आयफोनची सवय बघ, आयफोन एकदम स्टेबल राहतं आहे. मग त्याला हातात धरल्यावर, नाही का, आपलं पाय सगळं मूव करतात. याला तसं नाही ना, याला थोडं शिकायला लागेल. तो एक प्रॉब्लेम याचा. चला खेते में जाएंगे. लॉक लावून ना त्या ते उघड लॉक लाव. ऊन कमी झालं म्हणलं तेव्हा जाता येईन म्हणलं, नाहीतर लय ऊन लागायचं रे वाईट. बाजू लागलं आज, लवकर लागलं बघ त्याला. चला ना तसं. अरे मला जिकडे जाता येणार बाबा, गाडी मग काल परवा टाकायची होती. मला जाता येणार ना परवा. साईडला घ्या. माक्याला आहे ना नेमकं आहे ना पाणी द्यायचं आहे, पण बारीक नेमकी दुसऱ्यांची, त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. पाणी किती बघू ना विहिरीत. वर मोटर चालू का, अशी टाकी जाऊन पाणी नाही राहील ना. बोर चालू आहे. नाही एवढं भिजून होईन रे. काय दाखवीन ते. अरे वेगळंच वाटतंय. हां
याला गिंबलचे गावगड यायला समजतच नाही याचं मला. पाणी आहे भरपूर, माझं होऊन जाईल तेवढं. मा भिजून झालं ना टेन्शन नाही परत मग माक्याला. उद्या नाही रात्री चालू करू त्याला. त्याला किती वेळ लागतो तेव्हा? रात्री 1:07ला चालू जर केलं ना तर 3 तासात भिजून होईल ना 10-1 वाजेपर्यंत. घसा दुखतोय राव इथं. आजार पण आलं लय बेकार आहे. अंग बिंगाळट. सर्दी नाही मला, ताप, डोकं आणि घसा दुखतो रे. मला जंबो आजार झालेला आहे. इळान या साईडची मका कापून नेतो जरा. या वाफ्यातली आणि या वाफ्यातली एखादी दिलेली मी त्याला पण म्हणतो लवकर कापून नेऊन जा. मग कसं प्यारता नाही वाफ्यात डायरेक्ट. आत्तापुरती सकाळपुरती न्यायची फक्त मका. मग कसं बरं टेन्शन नाही. वाळा लागली रे मका. गव्हाळ जालमत झाली याच्यात. गव्हाळांनीच उत आलाय. कापली एवढी तिथून इथपर्यंत कापलेली फक्त बस. संतोष शेट गाडी आणतोय, ही गाडीवर टाकायचं मग. आणि ना मोटर चालू करून वर जायचं. टाकीतलं पाणी संपलेलं आहे. टाकी पाणी भरून घेऊ तेवढं. नाही बेकार अंगावर येते माहिती का राव. दमलोय ना तर गोळ्या खाल्ल्यात ना मी. अख्खा घामाला वास येतो आता अंगाचा. वळ जागेवरून. डबल स्टँडवरला संतो सेट. $2,000 years later. आता जवळपास 6 वाजलेत. अख्खं काम उरकलं. 6 नाही 7 वाजलेत पार. दवाखान्यात जाऊ दवा. घसा जास्त दुखा लागलाय. इथलं काम उरकलं सगळं. प्लस रानातून पाणी चालू केलं तर मग टाकी बिकी भरून घेतली. आणि परत उद्या अडचण नको म्हणलं. अंगाळा टाक बाई. तब्येत बरोबर नाही ना राव. काम पण होत नाही. हो ते यांचं उरकलं सगळं. आता यांना काय 11 वाजता टाकायचं परत थोडं बस. बाकी नंतर आता काय टाकायचं नाही, गरज नाही. मका टाकून दिली त्यांना आणलेली आम्ही. त्याची कुट्टी पाडली होती ती मका टाकून दिली. आता काय उरलेलं नाही. आता ही सकाळपुरती राहीन एक फक्त. $2,000 years later. डॉक्टरांनी सकाळी फोन केला तर मला उद्या येईन म्हणून. आता उद्या येऊन चेक करतील. माझी तब्येत बिघडलीत राव. 2 दिवस झाले. हा 2रा दिवस आहे. आता डॉक्टरांकडून जाऊन असं घाम आला आहे. बरं वाटतं जरा. घसा पण बरं वाटतं आता पहिल्यापेक्षा. त्याला सुजलं होतं सगळं घसा डायरेक्ट. एवढं बेकार झालं तर राव. दवाखान्यात आलो बिलो आणि डायरेक्ट घरी झोपलो थोड्या वेळ. आता जवळपास नाही का 11 वाजल्यात. 11-14 आलेत. म्हणलं यांच्या चक्कर मारा बघ. त्यांनी खाल्लं का नाही काय वासरांनी. मी म्हणे आपल्या अजून काही खाल्लं नाही राव. कडबा नाही खात.
मका खाते, थोडी टाकली होती त्याला मी मका, खाल्ली त्यांनी. हे दोघं तर ओके खाते सगळं. थोडा आवाज बसला राव. आज व्हिडिओ काढणारच नव्हतं राव, पण तेच आपलं बॅकअप तर राहते म्हणून काढला मी. एवढं पण ताकद नव्हती माझ्यात की आपण फुल डेली जसं करतो ना तसं करावं म्हणून. एकदा अंगाळ आटलं लय बेकार होते राव, मग काहीच काम नाही करता येत. एवढं बेकार झालं तर असं. आता बघू उद्या तब्येत कशी सुधारते का नाही. सुधारली ना आपल्याला ना पन्हाळीवाला आणायचं आहे उद्या. तो 9 वाजता येणार आहे. त्याला पन्हाळी दाखवायची. पन्हाळी जर आहे तसं जर फिट झाली तर फक्त अँगलवर करून लगे होऊन जाईल. नाहीतर मग आम्हाला खड्डी घेऊन नवीन अँगल आणला लागतील, गाड लागतील, ते काम पुढं जाणार परत. तर दिवसभर झोपला ना, आता झोप येणार नाही मला. रात्री झोप येत नाही मला दिवसभर झोपल्यावर. जर थोडा घास असं पाणी जरी पिलं तर दुखतोय. महिना आला रवा सुरू आजारी बराबर. 1 महिन्याला तेच करतो वेड्या, परेशान होतंय. सगळं बिघडत आहे. याला पळवायचं होतं आज मुन्नाला, पण माझी तब्येत बरोबर नाही. काय पळवणार मग त्याला राव. तब्येत नीट झालं त्याला पळवता येईल नंतर. आता ओके वासरू आहे, त्याला फक्त आजारी बिमा आपला. बाकी मका आणली कशी बशी मी, ही सकाळी होईन आणि कुट्टी पाडली ती पण चला नाही रात्रीपर्यंत तशी, पण अजून आणला लागते आम्हाला. मका लागते जास्त. आणि एक वाफ आहे ना, तर पाणी बंद केलं त्याचं मी. तू कापायचा मला जास्त लवकर. उद्या डॉक्टर आल्यावर सांग, कळते ना आपल्याला काय करते पुढं ट्रीटमेंट. आधी सगळंच कामं पेंडिंग राहतात राव. एक काम पूर्ण होईना.